अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बघा, 29 जुलै रोजी आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमा म्हणजेच आपण त्याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतो. तर गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी गुरुपद घेतले जाते. या दिवसापासून ते या पौर्णिमेपासून ते पुढच्या पौर्णिमेपर्यंत आपण आपल्या गुरूंचं म्हणजे गुरुपद घेत असतो, की जेणेकरून आपलं गुरुपद घेतल्यानंतर आपले गुरु हे आपले रक्षण करत असतात. वर्षभर ते आपल्या पाठीशी उभे राहतात. तर ही गुरुपौर्णिमा म्हणजेच या दिवशी आपण काय करावं, आपल्या गुरूंची सेवा कशी करावी, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, गुरु हा आपला पाठीराखा असतो. आपल्या ब्रह्मांडाचे चालक, पालक, मालक हे आपले गुरु म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तर या दिवशी आपल्या गुरूंची सेवा आपण कशी करावी? तर बघा, सकाळी लवकर उठून आपण छान स्नान वगैरे आवरून आपण तुळशी मातेची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस आपल्या देवघरातील देवांची म्हणजेच ज्यावेळेस आपण पूजा करतो, स्वामी महाराज असतील, गणपती बाप्पा असतील, यांची ज्यावेळेस आपण पूजा करतो, त्यावेळेस आपण मंदिरामध्ये तुपाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांचा गणपती अथर्व शीर्षाने अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर आपले गुरु म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज यांचा अभिषेक आपण करायचा आहे. तर हा अभिषेक आपण कसा करायचा आहे? तर बघा, स्वामींना आपला फक्त भाव महत्वाचा असतो. त्यांना आपली भोळी-भाबडी भक्ती महत्वाची असते, की तुम्ही याच्यासाठी दूध वगैरे किंवा पंचामृत असं वापरलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही साध्या पाण्याचा अभिषेकही करू शकता आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तो अभिषेक करायचा आहे. तर बघा, ज्यांना वेळ आहे त्यांनी या दिवशी स्वामींचा अभिषेक कसा करायचा आहे, तर 2 दाणे अक्षदा हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल, तर आपण स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर 2 दाणे अक्षदा टाकायच्या आहेत. अनघा दत्तात्रेयासहित श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. अभिषेक पित्यर्थे अक्षदाम समर्पयामी असं म्हणून स्वामींची मूर्ती ताम्हणामध्ये उचलून घ्यायची आहे आणि आपण जिथून मूर्ती उचलली त्या जागेवर परत 2 दाणे अक्षता टाकायच्या आहेत. आसनार्थे अक्षदाम समर्पयामी असं म्हणून तिथे 2 दाणे अक्षता टाकायच्या आहेत. त्यानंतर स्वामींची मूर्ती ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अभिषेकासाठी गळते पात्र असेल तुमच्याकडे तर तिथे चालू करायचंय किंवा तुम्ही चमच्यानेही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. आता इथे अभिषेक जर तुम्हाला वाचता म्हणजे अभिषेक आपण कसा करायचा आहे, तर पुरुष सूक्त हे तुम्ही 16 वेळा घेऊ शकता. ज्यांना वेळ आहे त्यांनी 16 वेळा घ्यायचे आणि ज्यांना वेळ नाही त्यांनी 1 वेळा घेतलं तरी चालेल. पुरुष सूक्त, स्त्री सूक्त आणि पवमान सूक्त असे हे सूक्त आपल्या दिंडोरी प्रणीत नित्यसेवेमध्ये उपलब्ध आहेत. किंवा तुम्हाला जर म्हणजे येत नसेल तर तुम्ही YouTubeवर बघूनही हे लावून देऊ शकता आणि पाण्याने अभिषेक करू शकता. आता हे तुम्ही ज्यावेळेस 16 वेळा पुरुष सूक्त घेणार त्यावेळेस अभिषेक थोडा मोठा होईल. त्यावेळेस जे काही तुम्ही ताम्हण घ्याल ते थोडंसं मोठं घ्यायचंय, कारण त्या त्या ताम्हणामध्ये तीर्थ हे जास्त तयार होईल आणि मग तुम्हाला अभिषेक करायलाही सोपं जाईल. 4 वेळा पाणी तुम्हाला त्यातून काढावं लागणार नाही. तर मोठं पात्र घ्यायचंय, त्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची आहे आणि अभिषेक चालू करायचे. पहिल्या वेळेस तुम्ही कोणतीही सेवा चालू करताना पहिलं स्वामीस्तवन घ्यायचंय. त्यावेळेस अभिषेक चालू करायचा नाही. स्वामीस्तवन आणि स्वामींची एक माळ घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही अभिषेक चालू करू शकता. पहिल्या वेळेस पुरुष सूक्त घ्यायचे 16 वेळा. पुरुष सूक्त घेतल्यावर ज्यावेळेस आपण फलश्रुती घेतो, त्यावेळेस अभिषेक बंद करायचा आहे आणि परत श्री सूक्त घ्यायचंय. श्री सूक्त एकदा घ्यायचंय आणि श्री सूक्त घेतल्यावरही जेव्हा फलश्रुती येते, तेव्हा अभिषेक बंद करायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पवमान सूक्त घेता, त्यावेळेस पूर्ण पवमान सूक्त घेताना परत अभिषेक चालू करायचा आहे. असं हे अभिषेक झाल्यावर जे काही गळतीतलं पाणी आहे, ते स्वामींच्या मूर्तीवर वाहून द्यायचंय. श्री अनघा दत्तात्रेयासहित श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. अभिषेकम स्नानम समर्पयामी असं म्हणून ते जे काही गळतीतलं पाणी असेल ते स्वामी महाराजांच्या मूर्तीवर वाहून द्यायचंय. त्यानंतर मूर्ती पुसून घ्यायची छान. स्वामींना वस्त्र घालायची आहेत. हिनं अत्तर असेल तर ते लावायचंय. स्वामींना मुकुट घाला, हार घाला आणि छान वस्त्र घालून झाल्यावर परत मूर्ती ही आपल्या देवघरात ठेवायची. आसनार्थे स्वामी महाराजांची मूर्ती ही सुप्रतिष्ठितमस्तु असं 3 वेळा म्हणून
जागेवर परत ठेवून द्यायचे. त्यानंतर पंचोपचार पूजा करायची. गंध, धूप, दीप, अक्षदा, फूल हे सर्व तुळशीपत्र स्वामींना व्हायचंय. श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामि, अक्षदां समर्पयामि, ऋतुकालध्व पुष्पाणि समर्पयामि, प्रिय तुलसीदलपत्राणि समर्पयामि, धूपम आग्रहपयामि, दीपम दर्शयामि असं म्हणून स्वामींची पंचोपचार पूजा करायची आहे. स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. आता बघा, नैवेद्य दाखवताना जो तुमच्याकडे नैवेद्य उपलब्ध असेल तो स्वामींना दाखवला तरी चालेल. स्वामी महाराजांना पुरणाची पोळी, कांद्याची भजी, दूध वगैरे खूप आवडतं. शिराही आवडतो. जसं तुम्हाला यथाशक्ती तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल, गेवड्याचे शेंगाही आवडतात, ते तुम्ही यावेळेस नैवेद्यामध्ये दाखवायचे आहेत. पाण्याचं भरीव मंडल करायचंय, त्यावर नैवेद्य ठेवायचा आहे. प्रत्येक नैवेद्य जो असेल त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे. तुळशीपत्र ठेवताना तुळशीपत्राचा देठ हा स्वामी महाराजांकडे आला पाहिजे आणि तुम्ही त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. प्रथम एक तुळशीपत्र हातामध्ये घ्यायचे, पाण्यामध्ये बुडून ते तुळशीपत्र पूर्ण ताटाभोवती फिरवायचंय. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात असं म्हणायचंय. त्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य भरवायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून स्वामी महाराजांना ते तुळशीपत्र वाहून द्यायचंय. आता 1 चमचे पाणी तांब्यामध्ये सोडायचंय. ओम मध्ये पाणीम समर्पयामी आणि त्यानंतर परत एक तुळशीपत्र घ्यायचंय आणि परत पुन्हा अशीच कृती करायची आहे. आणि हे झाल्यावर स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे आणि पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर क्षमा करा असं म्हणायचंय आणि त्यानंतर स्वामी महाराजांची आरती करायची आहे. अशी ही स्वामी महाराजांची पूजा या दिवशी आपल्याला करायची आहे. बघा, आपले महाराज हे आपले गुरु आहेत आणि या दिवशी आपण जी काही सेवा करू ती त्यांच्या चरणी रुजू करायची आहे. आता या दिवशी आपण उपवास करायचा का? तर बघा, तुम्हाला जमलं तर नक्कीच उपवास करा. सकाळी तुम्ही उपवास करू शकता आणि संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता. तर बघा, आता पौर्णिमा ही 28 जुलै रोजी संध्याकाळी 6:18 चालू होते आणि 29 जुलै रोजी ती 8:15 आहे. म्हणजेच आपण 29 जुलै रोजी हा उपवास करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच उपवास करावा आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त तुम्ही स्वामींचा अभिषेक वगैरे करून त्या दिवशी स्वामींची सेवा केली तर ही स्वामींना ती खूप प्रिय आहे. तर अशी ही साधी सोपी पूजा तुम्ही करायची आहे. आता ज्यांना वेळच नाही त्यांनी जर स्वामींची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फोटोची ही पंचोपचार पूजा करून फोटोला हार वगैरे वाहून धूप-दीप दाखवून नैवेद्य वगैरे दाखवून तुम्ही अशी ही स्वामींच्या फोटोची पूजा करू शकता. या दिवशी आवर्जून आपल्या स्वामी महाराजांचं जे काही तुमच्या घराच्या आजूबाजूला मंदिर असेल, मठ असेल, तिथे आवर्जून जायचंय. स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचंय. दर्शनाला जाताना एक म्हणजे श्रीफळ न्यायचंय. त्यावर खडीसाखर किंवा जो तुमच्याकडे पेढे वगैरे असतील ते तुम्ही नेऊ शकता आणि स्वामी महाराजांना मुजरा करून स्वामी महाराजांना आपलं गुरुपद स्वीकारायला सांगायचंय. आता गुरुपद कसं घ्यावं याचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला म्हणजे मार्गदर्शन करेल त्यावर. तर आता या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.